येथील गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे या दोन तगड्या संघांमध्ये असणारी मॅच. आणि जसा मात्र सामना सुरू होईल, जसा हा बॅटल रंगेल, तसा कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा तर आम्ही मॅच सुरू करणार आहोत. थोड्या वेळानंतर मग किसनजी मरगळे सरांचा आम्ही सन्मान देखील करणार आहोत. ओटू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. सन्माननीय प्रतीकजी गंधारे यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर, मनापासून आभार. नमस्कार मंडळी, सर्वांचं पुनश्च एकदा रायझिंग स्टार करंडक या भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. समस्त ग्रामस्थ पिरंगुट आणि खऱ्या अर्थानं रायझिंग स्टार पिरंगुट यांचं एक जबरदस्त आयोजन अंतिम दिवसामध्ये आपण मैदानावरती नक्कीच पाहतोय. सेमीफायनल क्रमांक 2 गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे अर्थात नेरे क्रिकेट क्लब विरुद्ध श्री नवखंडेनाथ क्रिकेट क्लब या दोन संघांमध्ये लढत मैदानावरती रंगली. सामन्याचा टॉस झाला आणि नक्कीच आपण पाहिलं नेरे संघानं टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग निवडली आणि मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय ओपनर बॅटर्स ॲज युजल नेहमीप्रमाणे मैदानावरती किरण आणि निखिल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती किरण यांनी ट्रेडमार्क फटका खऱ्या अर्थानं दाखवला. पॉइंटच्या फिल्डरच्या डोक्यावरतून चौकार वसूल केला आणि त्यानंतर एक सिंगल. हो, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये हा चेंडू डॉट. बरेचशा संघांना मित्रांनो आपण पाहतो ओपनर बॅटर मध्ये एक लेफ्ट हँडर एक राईट हँडर अशा पद्धतीनं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं आणि तिकडे एक लेफ्ट हँडर आणि एक राईट हँडर प्रमोट केले जातात. नेरे संघाकडे लेफ्ट हँडर बॅटर आहेच जरूर, परंतु अत्यंत विश्वासू हे दोन प्रमुख फलंदाज किरण आणि निखिल ही जोडी मैदानावरती आहे. त्यामुळे निश्चितच लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशनचा विचार न करता दोनही राईट हँडर आपण मैदानावरती पाहतोय. यावेळेस शरीराचा वेध घेणारा हा चेंडू निखिल विरुद्ध निखिल अशी लढत. निखिल येळवंडे फलंदाज आहेत तर गोलंदाज निखिल काटे. कृपया पाणी खेळाडूंना जर हवा असेल तर पाणी मैदानामध्ये पोच करा. निखिल पाणी हवा असेल तर कळवा. नक्कीच मैदानामध्ये आपण पाहतोय बॅटर सेफ बॅक टू बॅक दोन चेंडू आणि ते निर्धाव मैदानामध्ये आपण पाहतोय. 5 धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं जे मैदानाच्या आतमध्ये भारग्रस्त असताना निखिल काटे हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजीच्या मार्क वरती पाहायला मिळतोय. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करण्यासाठी नक्कीच निखिल मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं उरवडे संघाकडून आपण पाहतो. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, रिव्हर्स विकेटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट. निर्धाव चेंडू बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल जो या ठिकाणी आपण पाहतोय. फायनल दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतोय इयरबड्स विघ्नहर्ता मोबाईल शॉपीचे डायरेक्टर साहिल भाऊ नलावले यांच्या माध्यमातून इयरबड्स आहे. आणि सामनावीरासाठी तुम्ही दिवस क्रमांक 1 पासून पाहताय मित्रांनो. वॉटर बॉटल, फ्रूट बॉक्स, स्लीव्ह इनर ग्रामपंचायत सदस्य क्रीडार्थानं महेश भाऊ वाघ यांच्या माध्यमातून आहे. इतरही भरघोस बक्षीस या स्पर्धेमध्ये. दरम्यान आता रिव्हरचा फटका, यावेळेस देखील शॉर्ट थर्डमॅनचे फिल्डर सुधीर चेंडू अडवतायत आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू देखील डॉट. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली आणि त्यानंतर बॅक टू बॅक 4 डॉट बॉल हे मैदानामध्ये आपण पाहिलेत. मुख्य व्यासपीठावरती आपण प्रतीक दत्ता कंधारे यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. बंटी पवळे यांच्या शुभ हस्ते हा या ठिकाणी सन्मान होईल. तर निश्चित मॅच कडे तुमचं लक्ष वेधेल मित्रांनो. षटक क्रमांक पहिल्याच बॉलवर चौकार आला. नक्कीच वाटलं या ओव्हरमध्ये अतिरिक्त भरपूर धावा नेरे संघासाठी येतील. दरम्यानच्या कालामध्ये स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक पांडाभाऊ सावंत यांचं आगमन होते. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये निखिल यांच्या बॅटवरती चेंडू पूर्णपणे निखिल काटेने मिडल होऊ दिला नाही. बॅक टू बॅक 4 डॉट बॉल आले. थोडस नक्कीच निखिल निराश पाहायला मिळाले, परंतु या खेळाडूकडे फार मोठी क्षमता आहे मित्रांनो.
कित्येक मैदान गाजवताना आपण निखिल एलवंडेला पाहतो. आजही त्याच जोशात त्याच उत्साहात नेरे संघाकडून एक प्रमुख ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये निखिलला आपण पाहतो. समोर आता गोलंदाज ओव्हर नंबर 2 साठी आकाश खरात. ओ दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू. ओव्हर नंबर 1 मध्ये कमी धावा आल्या. थोडासा प्रेशर होता किरण वरती, तो हटवण्याचा प्रयत्न आणि तिथे मैदानावरती बिगीटच्या प्रयत्नात बिग विकेट गॉन. किरण बॅक टू द पवेलियन होताना पाहायला मिळतात. या अगोदरचा सामना क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये किरण सामनावीर ठरले होते, हिरो राहिले होते. परंतु नक्कीच आता या सामन्यामध्ये स्वस्तामध्ये माघारी परतलेत. 5 धावा त्यांनी बनवल्या. केवळ 3 चेंडू खेळले. पहिल्या ओव्हरमधील 2, दुसऱ्या ओव्हरचा एकच बॉल त्यांनी खेळला आणि नक्कीच आपण मैदानावरती पाहतोय 5 धावा धावफलकावरती आहेत. तर एक फलंदाज बाद झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी नवीन फलंदाज, न्यू बॅटर मैदानामध्ये सूरज जाधव जो मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. आकाश खरातची गोलंदाजी कमालीची मैदानाच्या आतमध्ये या सामन्यामध्ये पहिला चेंडू थोडस नक्कीच गतीचं मिश्रण दाखवलं आणि पहिला चेंडू यॉर्कर लेंथ हिट केली गेली. तो चेंडूवरती किरण मैदानामध्ये बाद झाले. यावेळेचा चेंडू परत एकदा समोरच्या दिशेला लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफला ऋषी चेंडूला कव्हर करतायत आणि त्या चेंडूवरती एकेरी धाव मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. या संपूर्ण स्पर्धेमध्ये मित्रांनो आज खऱ्या अर्थानं बेस्ट बॉलर असेल, बेस्ट बॅट्समन असेल किंवा मालिकेवीर असेल किंवा बेस्ट फिल्डर असेल, ही रेस तुम्हाला ऑन पाहायला मिळेल. तिथे नक्कीच खेळाडू एकमेकांना ओव्हरटेक करताना पाहायला मिळतील. थोडंसं प्लस मायनस प्रत्येक खेळाडू पाहायला मिळेल आणि आकर्षक बक्षीस त्यासोबतच आज हा दिवस गाजवण्याच्या प्रयत्नामध्ये हे चारही संघातील खेळाडू असणार आहेत. यावेळेचा चेंडू बॅकफुटवरती जाऊन ऑन साईडला लॉफ्ट केला, सिंगल घेतली. बेस्ट बॅट्समन साठी बालाजी इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून स्मार्ट टीव्ही, बेस्ट बॉलर साठी स्मार्ट टीव्ही अभिजाता भालेराव उद्योजकांच्या माध्यमातून आहे. मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट फिल्डर साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष रवींद्रजी गोळे साहेब यांच्या माध्यमातून टीव्ही आहे. तर चेतनजी पवळे उद्योजक यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स शूज आहे. यावेळेस सूरज जाधवचा अटॅक, बॉल मैदानावरती नक्कीच जातोय तो सीमा पार. परंतु पाहूया इथे पंच ऑनफिल्ड पंच तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. बिमर साठी आता तिसऱ्या पंचांना विचारणा केली जाते. धावफलकावरती 7 धावा आहेत. एक फलंदाज बाद झाला. हा चेंडूचा निर्णय इन पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय. तीनही पंचांचा अतिशय सुंदर काम आहे स्पर्धेमध्ये. स्वप्नील सर असतील, अक्षय सर असतील, अतुल रोंगे सर असतील, अतिशय दर्जेदार भूमिका या तीनही पंचांची या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. संपूर्ण ऑफिशियल टीम खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं जर पाहिलं तर समालोचकांची टीम, ज्यामध्ये अगदी दिवस क्रमांक 1 पासून मावळ भूषण आदरणीय सुमित सोनवणे सरांचा गोड आवाज आपण सर्वजण ऐकतात. तुषारजी गवारे सर खऱ्या अर्थानं नक्कीच आपण जर पाहिलं तर मुळशी टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थानं समालोचनाच्या माध्यमातून पडलेले गोड स्वप्न तुषार सरांचा देखील आवाज खऱ्या अर्थानं आपण ऐकलात. आज सागर शिर्के यांचा देखील आपण गोड आवाज खरे तर सागर शिर्के सरांचा ऐकलात. आणि निश्चितच मैदानावरती आता दरम्यान तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. चेक केले जाते, अँगल्स नक्कीच इथे चेक होणार आहेत. थर्ड अंपायर कळतात इट्स अ नो बॉल. नो बॉल आणि त्याच्यावरती आलेला हा एक मोठा बिगिट अर्थातच षटकार. एकूण धावा मिळत आहेत 7 आणि मित्रांनो आता धावा चालू झाल्यात, रन्स चालू झाले असं म्हणायला हरकत नाही. धावफलकावरती 14 धावा. एक छोटीशी चूक किती महागडी ठरू शकते हे क्रिकेटच्या मैदानावरती कित्येकदा आपण पाहतो. धावफलकावरती 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा फ्री हिटचा चेंडू होता, अगदी बॅटच्या पुढे टाकला, लॉंग ऑफला खेळला, ऋषी बिलारे बॉलच्या मागे. चेंडूवरती 2 धावा प्राप्त होताना पाहायला मिळतात. धावफलक 16 अंकावरती पोहोचते. रायझिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट यासाठी विघ्नार्थ मोबाईल शॉपीचे डायरेक्टर साहिल नलावडे यांच्या माध्यमातून स्मार्टफोन खऱ्या अर्थानं असणार आहे. रायझिंग प्लेअर जिथे युवा खेळाडूंसाठी हा पुरस्कार आहे. ओ यावेळेचा बॉल हवेत, फटका बसला, मिड ऑफ. ओ मिड ऑफचे फिल्डर सागर सूर्याची किरण डोळ्यावरती आली. अक्षरशः काही क्षणासाठी सागर पूर्णतः ब्लाइंड झाले मैदानावरती असं आपण म्हणू. त्यांना चेंडू अजिबात दिसला नाही, पूर्णपणे किरण डोळ्यावरती आली आणि तिथे मिळते ती एक सिंगल. धावफलकावरती 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. देखील मैदानामध्ये आपण पाहतो सुरुवात थोडीशी संत सावध किंवा धीम्या गतीची आपण म्हणू,
परंतु शेवट कसा करायचा हे निखिल यांच्या हातामध्ये आहे. समोर गोलंदाज आकाश खरात, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस डेड बॉलचा इशारा पंच मैदानाच्या आतमध्ये करतायत आणि खऱ्या अर्थानं या खेळाडूंच्या अंगावरती सुंदर धसे तुम्ही पाहताय. पिरंगुट नगरीचे असणारे यशस्वी उद्योजक सन्माननीय चैतन्य बाळासाहेब गोळे पाटील यांच्या माध्यमातून सर्व चारही संघांसाठी आकर्षक टी शर्ट हे खेळाडूंसाठी आहेत. यावेळेस आडव्या बॅटनं भिरकावलाय चेंडू, सरळ मुख्य व्यासपीठाला मानवंदना देत बॉल पोहोचतोय तो सीमा पार. प्रयत्न खर तर होता आदित्यचा चेंडू आतमध्ये ढकलण्यासाठी, परंतु खेळाडू आतमधून सांगतात मित्रा तू दोन्ही हात वरती कर, चेंडू तुझ्या हातामध्ये येईल, हा कॅच होता असं नक्कीच सांगितलं जात आहे. थोडसा नक्कीच तिकडे अंदाज मिस झाला. मैदानामध्ये 2 धावा मिळत आहेत. षटकार खर तर या चेंडूवरती, या पूर्वीच्या चेंडूवरती 2 धावा आपण पाहिला आणि यासोबतच षटक संपले दुसऱ्या क्रमांकाचं. धावफलकावरती 23 धावा. षटक संपले दुसऱ्या क्रमांकाचं. धावफलकावरती 23 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आणि अखेर निखिल यांना देखील आता मोमेंटम सापडले. 2 ओव्हर नंतर छोटासा ड्रिंक्स ब्रेक, काहीशी युक्ती, काहीशी योजना आता नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आखलेली जी पाहायला मिळेल. 23 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये षटक मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील. पहिल्या 2 षटकांमध्ये 23 धावा बनल्या गेल्यात. एक मोठी विकेट किरण जाधव मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत आणि आता तिसऱ्या ओव्हरसाठी परत एकदा निखिल जो आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळेल. बरेच लीडर बोर्ड मध्ये तुम्ही खऱ्या अर्थाने सर्वांनीच पाहिलं असेल. रायझिंग स्टार करंडक या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरच्या रेसमध्ये काही खेळाडू आहेत, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, ही रेस नक्कीच ऑन आपण पाहतोय. ओव्हर नंबर 3 साठी बॉलिंग ट्रॅक वरती निखिल काटे सज्ज होत आहेत. स्पर्धेचं शीर्षक मित्रांनो तुम्ही पाहताय रायझिंग स्टार करंडक. याबद्दल देखील बरीचशी चर्चा निश्चितप्रमाणे केली जाईल आणि या स्पर्धेमध्ये रायझिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अर्थातच खर तर उगवता सितारा आपण ज्याला म्हणतो, खर तर अंडर 23-25 जे काही आयोजकांनी ठरवलं असेल त्या गटातील तो खेळाडू आपल्याला हा पुरस्कार पटकावताना पाहिला. रायझिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अंडर 20 अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. रायझिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार मिळेल, ज्यामध्ये एक स्मार्टफोन असणार आहे. 24 रन, लॉस ऑफ 1. बॉलिंग ट्रॅक वरती निखिल तयार. यावेळेचा चेंडू रिव्हर्सचा फटका, ट्रेडमार्क शॉट ऑफ निखिल येळवंडे, बॉल बाउंड्री लाईनच्या पार. या चेंडूवरती धावा मिळत आहेत 4 चौकार. या चौकारानं धावफलक पोहोचते 28 अंकावरती. मैदानाच्या आतमध्ये अजूनही 3 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. डीजे दशरथ यांचं या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय दर्जेदार काम आणि ज्या मैदानावरती नक्कीच आपण मुळशी तालुक्यामध्ये जातो जवळपास 80-90 ठिकाणी डीजे दशरथ हे आपल्याला पाहायला मिळतात. 28 धावा धावफलकावरती. हो, परत एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि मैदानावरती हा चेंडू डॉट. एक गडी बाद 28 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज निखिल तयार. या षटकामध्ये एक चौकार आलाय. यापूर्वीच्या ओव्हर मध्ये आपण निखिलच्या बॅटमधून षटकार पाहिला. मोमेंटम सापडले निखिल यांना. यावेळेस साडव्या बॅटचा वापर, उंची घेतली, लांबी घेणार का? हो हो हो, व्हॉट अ कॅच. डीप मिड विकेट मधून जवळपास लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या मधोमध ते अंतर कव्हर केलं आणि खऱ्या अर्थानं एक जबरदस्त झेल, कॅच ऑफ द मॅच आपण म्हणू, ऋषी बिलारे यांनी टिपलाय आणि फलंदाज निखिल येळवंडे बाद होताना पाहायला मिळत आहेत. बिग विकेट गॉन. बेटे घणे लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गारे फेटे हाँ मान जरा बेटे घणे लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गारे फेटे खेले खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा अब तो बाप रहेगा अब तो बाप रहेगा अब तो बाप रहेगा. थँक्यू डीजे. 2 फलंदाज बाद 28 धावा धावफलकावरती आहेत. नेरे गावातील खऱ्या अर्थानं ज्येष्ठ मंडळी आपण पाहतोय. ज्याच्या वेळी नेरे संघ तालुक्यामधील मैदानावरती क्रिकेटची स्पर्धा खेळतो त्यावेळी
संघाच्या पाठीमागे खरं तर खंबीर आधार म्हणून हे उभं राहताना आपल्याला पाहायला मिळतात. उत्तमजी चंदन असतील, त्याचबरोबर सुनीलजी जाधव असतील, त्यांचे संपूर्ण सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित झालेत. सर्वांचा आम्ही राईज फलकावरती 28 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अगदीच मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 2 सीझन पूर्वी रायझिंग स्टार क्रिकेट क्लब या संघानं खऱ्या अर्थानं नव्यानं सुरुवात केली. सर्व युवा खेळाडूंसोबत नक्कीच हा संघ आपण मैदानावरती उतरताना पाहिला. आणि मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खर तर पहिली स्पर्धा आजही आठवते. कासरसाईच्या शिंदे क्रिकेट ग्राउंडच्या मैदानावरती खऱ्या अर्थानं रायझिंग स्टार क्रिकेट क्लब संघानं खेळले. आणि मंगेश भाऊ बरोबर ना, आणि SP चषक या कासरसाईच्या स्पर्धेपासून सुरुवात केली. आणि सुरुवातीलाच खरं तर त्यांनी बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश मिळवला. आणि त्यानंतरनं रायझिंग स्टार क्रिकेट क्लब संघानं पाठीमागं वळून पाहिले नाही. भरपूर चढउतार आले, कित्येक साऱ्या क्वार्टर फायनलला पराभव आला, परंतु सरावामधील असणारं सातत्य, प्रत्येकाची मेहनत, जिद्द आणि चिकाटी, त्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीवरती रायझिंग स्टार क्रिकेट क्लब या संघानं मुळशी टेनिस क्रिकेटवरती अधिराज्य गाजवायला सुरुवात केली. दरम्यान 6 चेंडू टप्पा पडल्यानंतर बराचसा खाली राहील. सागर पाखरे बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 ची सुरुवात डॉट बॉल न केली जाते. आणि निश्चितच स्वप्नील कुडले, रायझिंग स्टार क्रिकेट क्लब यांचं अतिशय प्रेमाचे संबंध. SP चषक मध्ये आयकॉन म्हणून स्वप्नील खर तर रायझिंग स्टार क्रिकेट क्लब संघामध्ये खेळले. हो, यावेळेस चेंडू देखील सुरेख आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. सूरज जाधवला इथे थांबून ठेवलंय. तालुक्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण खऱ्या अर्थानं या टीमला पाहतो. मुळशी तालुक्यामध्ये गतवर्षीच्या सीझन मध्ये आपण पाहिलं मित्रांनो, सर्वाधिक मोठं पारितोषिक 3 लाखाची स्पर्धा पार पडली याच मैदानावरती. उपविजेतेपद खरं तर रायझिंग स्टार क्रिकेट क्लब संघानं पटकवलं. अजूनही भरपूर स्पर्धा सांगण्यासारख्या आहेत. दरम्यान 6 चेंडू पुन्हा एकदा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत त्या 2 धावा. अगदीच तुम्ही समोरच्या बाजूला मित्रांनो जर पाहिलं, जी प्रेक्षक गॅलरी आहे तिच्या डाव्या बाजूला किंवा आपलं प्रेझेंटेशन बॉक्स तिथे जर पाहिलं तर रायझिंग स्टार क्रिकेट क्लब संघाने बक्षिसं पटकावलेले आहेत ते फोटोज ते आपल्याला पाहायला मिळतात. सगळे फोटो त्याच्यामध्ये निश्चितच नाही आहेत, परंतु निवडक फोटो आपल्याला तिथे पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू परत एकदा समोरच्या दिशेला लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफ मधून फिल्डर योगेश लॉंग ऑन पर्यंत पोहोचू शकला नाही. चेंडू विलक्षण वेगानं जातोय तो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि या चेंडूवरती धावा मिळत आहेत त्या 4. हा चौकार, 4 धावा. बोल भवानी माता की. 34 धावा धावफलकावरती स्पर्शत गोळे यांचं आगमन, हार्दिक स्वागत. यापूर्वीच ते आलेत. 34 धावा धावफलकावरती. सूरज जाधव बॅक डीप इनटू द क्रीज. तुम्ही जर सूरज पहा मित्रांनो, अगदी जी क्रीजची लाईन आहे त्याच्या देखील पाठीमागे स्टंपच्या अगदी जवळ तो उभा आहे. बॅकफुट वरतून नक्कीच आपण जर पाहिलं तर शॉट खेळण्याची अधिकची पसंती या खेळाडूची ताकदीच्या जोरावरती, टायमिंगच्या जोरावरती नक्कीच सूरज फटके खेळताना आपण पाहतो. पुढचा चेंडू सागर पाखरे तयार. यावेळेचा चेंडू खोल टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या टोएंडला चेंडू लागलाय. लॉंग ऑफला योगेशनं चेंडू अडवलाय. त्यानंतरनं 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होताना पाहायला मिळतात. दरम्यान 4 षटकं संपलेत. धावफलकावरती 36 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा त्यांचा खरं तरी गेम प्लॅन आहे. आणि आज मैदानावरती त्याच गेम प्लॅननं हे सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. दरम्यान 4 ओव्हरमध्ये 24 चेंडूमध्ये 36 बनल्या गेल्यात. अखेरचे 6 चेंडू शिल्लक. एस्टॅनच्या पाठीमागे योगेश बोत्रे यांना आपण खऱ्या अर्थानं पाहतोय मित्रांनो. लिगामेंटचं ऑपरेशन झालंय. पायाला तो सेफ्टी बेल्ट निश्चितच ते परिधान करून खेळतात. मागचे 1-2 सीझन निश्चितच ते संघामध्ये पाहायला मिळाले नाही. आणि निश्चित आपण पाहतोय आता या हंगामामध्ये त्यांनी कमबॅक केले. पूर्णपणे फिट नाहीयेत, 100% फिट नाहीत, परंतु क्रिकेटची आवड थांबू देत नाहीये. परंतु मागच्या दोन्ही सीझनला आपण पाहिलं, जरी ते टीम मध्ये खेळत नव्हते तरी मैदानावरती उपस्थित राहायचे, टीम सोबत असायचे. हा चेंडू वाईड बॉल.
यापूर्वीच्या बॉलवरती आपण मागच्या ओव्हरचा शेवटचा चेंडू पाहिला, योगेश बेनगुडेने फिल्डिंग केली आणि योगेश बेनगुडे यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात आलं योगेश पूर्वी विकेट किपर असायचे, आता बाउंड्री लाईनवरती असतात. याचं कारण जास्तीची मुवमेंट योगेश बोत्रे यांना करता येत नाही, त्यामुळे त्यांना किपर ठेवलंय आणि योगेश बेनगुडे यांना समोरच्या दिशेला फिल्डिंग साठी पाठवलंय. पाहूया पंचांचं म्हणणं काय. हा चेंडू खराब, गती कमीच आहे. ऋषी भिलारेची दरम्यान निर्णयाला चॅलेंज केलंय. थोडस दिशाहीन गोलंदाजी नक्कीच होते, परंतु पाहूया इकडे तिसरे पंच काय निर्णय कळवतील. टीव्ही अंपायर कडे निर्णय पाठवलाय, चेक केलं जाणार आहे. वाईड आहे की नाही हे तपासलं जातंय. बॅक टू बॅक 2 वाईड आले, धावफलकावरती नक्कीच 38 धावा, परंतु आता हा चेंडूचा निर्णय पेंडिंग आहे. त्यामुळे पाहूया काय होणार, काय निर्णय आपल्यापर्यंत येईल. तेजस जाधव आपल्याला लेफ्ट हँडर फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला सूरज जाधव. याच मैदानावरती गतवर्षीचा रोकडेश्वर करंडक गोटावड्याची स्पर्धा चॅम्पियन झाले नेरे क्रिकेट क्लब संघ. बालिकावीर होते निखिल येळवंडे. तेजसच्या नावावरती देखील याच मैदानावरती अनोखे रेकॉर्ड शंकरभाऊ मांडेकर चषक अंडर 23 ची स्पर्धा तेजसनं गाजवली. अनेक रेकॉर्ड ह्या खेळाडूंनी या मैदानावरती केलेत आणि ज्याप्रमाणे मी उल्लेख केला काल देखील सांगितलं, हे मैदान आता निश्चितच संपूर्ण मुळशीकरांचं होम ग्राउंड. दरम्यान अंपायर कळतात इट्स अ वाईड बॉल. नक्कीच हा चेंडू वाईड असणार आहे. धावफलक 38 या अंकावरती. चेंडू पुन्हा फेकावा लागेल. ऋषी भिलारे तयार, एकही चेंडू झालेला नाहीये. टप्पा मागे ठेवला, तेजसच्या बॅट मधून हा आसमानी टोला, गेंद गई तारा मंडल में, फिर से एक बार आउट ऑफ द पार्क. ये लगा बिग 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 सिक्सर. अंबाबाई वाल खेळती, गळ्यामध्ये माळे घुमती, अंबाबाई वाल खेळती. धावफलकावरती 44 धावा. पहा मित्रांनो, तुम्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल टिपत असाल, प्रेक्षक असाल, तर तुम्हाला बक्षीस नक्कीच आहे. परत एकदा बिग हिटचा प्रयत्न, तेजस एक खास सुटलाय, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होतोय. डेंजर एंडला तेजस, फेकी नॉन स्ट्रायकिंग एंडला करण्यात आली आणि तिथे प्राप्त होत आहेत त्या 2 धावा. सीमारेषेच्या बाहेर झेल टिपलाय, त्यामुळं प्रेक्षकांना हे बक्षीस खऱ्या अर्थानं दिलं जात आहे. एकूण 300 रुपयांचं बक्षीस. प्रवीण भाऊ 400 रुपयांचं बक्षीस खर तर झेल प्रेक्षकांनी पकडल्यानंतर आहे. हे बक्षीस आपण मुख्य व्यासपीठावरती देतोय. गोलंदाज तयार. त्यावेळेचा बॉल जबरदस्त पिकअप शॉट, उंची घेतली, लांबी कमी, लॉंग ऑफला योगेश, चेंडूच्या खाली झेल टिपला गेलाय. अंतिम षटकामध्ये नेर संघाला एक मोठा आदरा बसतोय. फलंदाज तेजस बॅक टू द पवेलियन आणि योगेश बेनगुडेनं हा झेल टिपला, त्यासाठी देखील 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. खऱ्या अर्थानं आमचे प्रवीण भाऊ मसूरकर यांच्या माध्यमातून हे बक्षीस आहे. आणि नक्कीच कॅमेरामॅन थोडंसं स्टेजवरती फोकस करा. ज्यांनी खरं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपला त्यांच्यासाठी आपण एक कॅश प्राइज नक्कीच दिलेला आहे. आणि लाईव्ह प्रेक्षक तुम्ही घरी बसले असाल तर पहा, यांना बक्षीस मिळालंय, यांच्यासारखं तुम्हालाही बक्षीस मिळू शकतं. तुम्ही मोबाईल खिशातून ठेवा आणि धावत पळत मैदानावरती या आणि हे बक्षीस मिळवा. आशिष राठोड त्यांना खऱ्या अर्थानं हे बक्षीस दिलं गेलंय. दरम्यान जाऊया मैदानामध्ये. नवीन फलंदाज राजू सक्करगी, 46 धावा धावफलकावरती, 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. संघ अडचणीत असताना मैदानावरती राजू सक्करगीची बॅट 100% चालते हे निश्चितच नेरे संघाला ठाऊक आहे. 3 चेंडू शिल्लक. हो, परंतु यावेळेस हा चेंडू मैदानावरती भन्नाट वेग आणि हा डॉट बॉल आपण पाहतोय. षटक अखेरचा अंतिम 5व्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. 46 धावा बनल्या गेल्यात आणि एक सन्मानजनक टोटल. 5 ओव्हर मध्ये कमीत कमी 50 धावा तुमच्याकडे नक्कीच असणं गरजेचं आहे. ती 50 इथे ओलांडली जाणार का? 46 बनल्या गेल्या, 2 चेंडू शिल्लक आहेत. निश्चितच राजू यांच्या बॅट मधून पुढच्या चेंडूंवरती अटॅक गरजेचा असेल. यावेळेस रिव्हरचा फटका, फुल टॉस बॉल आणि चेंडू जातोय तो सीमारेषा पार. 4 रन चौकार, 4 धावा. 50 धावा बनल्या गेल्यात नेरे संघाच्या. सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय आणि यानंतर निश्चितच मित्रांनो दोन्ही सेमीफायनल मध्ये ज्या टीम्स पराभूत होतील त्या टीम्स मध्ये 1v1 अशा पद्धतीचा एक आगळा वेगळा फॉर्मॅट या रायझिंग स्टार करंडकामध्ये आहे. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी तो फॉर्मॅट आपण वापरणार आहोत, याची नोंद घ्या. त्यामुळे कुणी घरी जाऊ नका. तो फॉर्मॅट कसा आहे
यापूर्वी देखील एक्सप्लेन केले आणि आता ही इनिंग झाल्यानंतर पुन्हा एकदा एक्सप्लेन करेल. गोलंदाज तयार, शेवटचा बॉल, लास्ट चेंडू जसा आलाय तसा भिरकावलाय, स्लॉग स्वीप, नाम राजू सखरगी आणि मैदानावरती चेंडू पाठवतात सीमा पार. शेवटच्या 2 चेंडूवरती हे 2 मोठे बिगिट आलेत. या सामन्यामध्ये जय पराजयाचा अंतर निश्चित करणारे असणार का, हा मोठा प्रश्न. बिगिट आलेत आणि धावफलक पोहोचले ते 56 वरती. नवखंडेनाथ क्रिकेट क्लब संघाला 57 रनची आवश्यकता. चेंडू घेऊन यायचा, बाहेर चेंडू गेलेला आहे. नक्कीच चेंडू थोडासा शोधा मित्रांनो. 56 झाल्यात, 57चं आव्हान. दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळेल 1v1 ही आगळी वेगळी संकल्पना खऱ्या अर्थानं आपण रायझिंग स्टार करंडकामध्ये अंमलात आणणार आहोत मित्रांनो. 2 सेमीफायनल मध्ये खरं तर जे संघ पराभूत होतील त्यांच्यामध्ये 3रा आणि 4था क्रमांक निश्चित करण्यासाठी आपण त्या ठिकाणी 1v1 घेणार आहोत. प्रत्येक टीम कडून खेळाडूंची नावं, 3 बॅट्समन, त्यासोबतच एक बॉलर दोन्ही टीम कडून हवेत. ओके, 3 बॅट्समन 3 बॉलर आणि त्यामधून आपण चिठ्ठी काढणार आहोत आणि मग ठरवणार आहोत की तिथे कुठला गोलंदाज गोलंदाजी करेल. आणि बॅट्समन 3 असतील अर्थातच. तिकडे ज्याप्रमाणे आपण सुपर ओव्हर मध्ये पाहतो 2 बॅटर आउट झाल्यानंतर टीम ऑल आउट होते. 2 बॅटरला संधी तिथे नक्कीच असणार, 2 विकेट ची संधी नक्कीच असणार आहे. जर 2 विकेट फिल्डिंग करणाऱ्या टीमला लवकरात लवकर घेतले तर समोरील टीम ऑल आउट अशी घोषित होईल. फक्त इथे थोडस वेगळं आहे, केवळ विकेट किपर आणि बॉलर हे 2च खेळाडू मैदानावरती फिल्डर म्हणून असतील आणि बाकी सगळे जे टीमचे खेळाडू आहेत ते बाउंड्रीच्या बाहेर चेंडू आणण्यासाठी असतील, याची देखील नोंद घ्या. 6 मध्ये जर विकेट्स गेले तर निश्चितच तिकडे फलंदाज बाद होतील. आणि 6 चेंडूवरती जी टीम सर्वात जास्त धावा बनवेल ती टीम विजयी होताना पाहिलं मिळेल. अर्थातच समजा पहिल्या डावामध्ये 15 रन्स बनल्या गेल्या, दुसऱ्या डावामध्ये 16 झाल्या तर तिकडे ती टीम 3ऱ्या क्रमांकाची मानकरी होईल. फक्त तुम्हाला षटकार चौकारांचे रन्स असणार आहे, धावून कुठल्याही पद्धतीचे धावा नसेल. अर्थातच मित्रांनो फिल्डर नाहीयेत मैदानावरती, एकदा का फटका खेळला तिकडे तुम्हाला चौकार किंवा षटकारच मिळणार आहेत. केवळ विकेट किपर आणि बॉलर असतील. सेकंड इनिंगला सुरुवात नक्कीच या ठिकाणी होणार आहे. 57 धावेंचं आव्हान ऋषी बिलारे आणि दुसऱ्या बाजूला आकाश खरात. AK-47 आणि बाहुबली ऋषी बिलारे ही जोडी मैदानावरती दाखल झाले. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की आव्हान पेलण्यासाठी आता ही 2 फलंदाज सज्ज होत आहेत. तर दुसऱ्या बाजूला नेरे संघाकडून गोलंदाजीच्या मार्कवरती राजू सकरगी. प्रमुख बक्षीस 1 लाख रुपयांचं, द्वितीय पारितोषिक 70,000 रुपये, तृतीय क्रमांक 50,000, चतुर्थ क्रमांक 30,000 रुपये ही कॅश प्राइज आणि त्यासोबतच सर्व क्रमांकासाठी भव्य आणि आकर्षक चषक तुम्ही मुख्य व्यासपीठासमोर पाहताय. त्यासोबतच प्रत्येक खेळाडूला आपण पाहिलं सामनावीरासाठी आकर्षक बक्षीस दिलेत. मालिकावीर असेल, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन साठी सुंदर ट्रॉफीज आणि इतर बक्षीस ज्याप्रमाणे अनाऊन्स केली. या भव्य दिव्य क्रीडांगणावरती तालुका क्रीडा संकुल भरे अर्थातच स्पार्टन क्रिकेट गुरुकुलच्या या मैदानावरती ही स्पर्धा आपण निश्चित संपन्न होताना पाहतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत. जाऊया मैदानामध्ये. राजू तयार, समोर फलंदाज आकाश खरात. पहिलाच बॉल, विकेटचा प्रयत्न, हो हो हो, कन्फ्युजन, दुविधा,
परंतु एक धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. एका धावेनं धावफलकाचा इथे श्री गणेश प्रारंभ शुभारंभ मैदानाच्या आतमध्ये झालाय. एक धाव जी स्कोर कार्ड वरती नोंदवली जाते. मैदानावरती आपण पाहतोय 57 धावा हे टार्गेट. 57 इज अ टार्गेट आणि आता मैदानावरती नक्कीच यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळलेला फटका ऋषीच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर बॉल सीमारेषा पार 4 रन चौकार. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी यापूर्वीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तेजस यांच्यासाठी बक्षीस होतं 5,000 रुपयांचं. सन्माननीय उद्योजक ओ यावेळेस ऋषी बेलारेचा हा फटका उंच आकाशामध्ये बॉल सीमारेषेच्या अगदी बाहेर. प्रेक्षकांचे आता प्रयत्न आहे झेल टिपण्यासाठी परंतु इथे नक्कीच चान्स गमावलाय आणि हा षटकार आलाय. पाहू शकाल मित्रांनो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उद्योजक अभिषेक बालेराव यांच्या माध्यमातून जे 5,000 रुपयांचं बक्षीस होतं 3 षटकारांचं ते बक्षीस तेजस पवळे यांना खऱ्या अर्थानं दिलं जातंय. मान्यवरांचं खूप खूप आभार. बेस्ट बॉलर साठी स्मार्ट टीव्ही अभिदत्ता भालेराव यांच्या माध्यमातून आहे आणि त्यासोबतच कॅश प्राइज तेजस पवळे यांना दिले गेले. मान्यवरांचे खूप खूप आभार. षटकारानंतर हा चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 57 धावांचा आव्हान. हॅलो 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 चेक. बॉल हवेत होता. झेलबादची संधी होती. प्रयत्न चांगले पाहायला मिळाले परंतु झेल होऊ शकलेला नाहीये आणि त्यानंतर मिळते ते एक सिंगल धावफलकावरती वाढ. धावफलकावरती धावा आहेत त्या 12. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिलं षटक संपलं गेलंय. धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या 12 धावा. 24 चेंडू आणि 45 धावांची गरज. 24 चेंडू 45 धावा. अजूनही मॅच दोन्ही संघाकडे झुकली आणि आता नक्कीच 1v1 हा फॉर्मॅट कशा पद्धतीने असणार त्याच्या देखील काहीशा चर्चा आता खेळाडूमध्ये रंगू लागल्यात. त्या एक अनोख्या संकल्पनेमध्ये आगळ्या वेगळ्या फॉर्मॅट मध्ये कोण बाजी मारणार हे सर्व तिच्यातच खेळाडू देखील आतुर झालेले आहेत. प्रेक्षकही आतुर आहेत आणि चर्चा देखील रंगू लागल्यात. दरम्यान षटक संपले. पहिल्या धावफलकावरती धावा 12. 24 बॉल 45 ची गरज. 24 चेंडू 45 धावांची गरज. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज निखिल येळवंडे सज्ज होताना पाहायला मिळतात. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय मान्यवरांचं खऱ्या अर्थानं आगमन होतंय. नेताजी खैरे, दिनेश भाऊ मोहोळ, निलेश भाऊ मारणे, नारायणजी मारणे, अक्षय शेठ दत्तात्रय पवळे, गाडा मालक सन्माननीय पप्पू शेठ पवळे, गाडा मालक अक्षयप्पा पवळे आणि हर्ष दादा पवळे या सर्व मान्यवरांच्या ठिकाणी आगमन होतंय. आपलं रायझिंग स्टार करंडक मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओ ज्यावेळेस चेंडू पुन्हा एकदा हवेत. फटका फसलाय. ओ 2 फिल्डर आणि दोघांच्या मध्ये चेंडू पडलाय. कॅच ड्रॉप होताना मैदानामध्ये आपण पाहतोय. भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये होता. एका बाजूला तेजस दुसऱ्या बाजूला कानिफ. 2 खेळाडू चेंडूच्या अगदी थोडेसे जवळ आले आणि थांबले. दोघेही जागेवरती थांबले आणि त्यानंतर कॅच ड्रॉप झालाय. सिंगल मिळाली. धावफलकावरती 13 धावा.
कॅच ऑफ द मॅच, विकेट ऑफ द मॅच देखील इकडे होऊ शकला असता मित्रांनो. दरम्यान 13 धावा, 23 चेंडू 44 ची गरज मागणी ठरणार. ते मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा निखिल. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचे षटक आपण पाहतोय. समोरच्या बाजूला स्ट्रेट लॉंग ऑफ आणि वाडी डीप मिड विकेटला फिल्डर तैनात आहेत. हो परत एकदा बॅटची कडा होती. विकेट किपरच्या डोक्यावरतून चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल होतोय आणि त्यानंतर इथे देखील आपण पाहतोय चान्स गमावला गेलाय. अवघड चान्स हा देखील होता. दरम्यानच्या काळामध्ये स्पर्धेच्या निमित्तानं अतिथी मान्यवरांचं आगमन, उद्योजक सन्माननीय धनंजयजी गोळे, सन्माननीय दळवी मामा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. रायझिंग स्टार करंडक मध्ये हार्दिक स्वागत. म्हाळुंगे नगरीवरतून खऱ्या अर्थानं उद्योजक आणि अष्टपैलू खेळाडू दिनूभाऊ मोळ आणि सन्माननीय उद्योजक नेताजी खैरे साहेब उपस्थित झालेत. त्यांचंही पुन्हा एकदा स्वागत. पायावर टाकण्याचा प्रयत्न, दिशा खराब, दिशा से भटके तो पडेंगे फटके. चेंडू सीमारेषेच्या बाहेर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून हा आलाय षटकार. 6 धावा. एक सिंगल धावफलकावरती 21 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओव्हर नंबर 2 चा शेवटचा चेंडू. हलक्या हाताने हा चेंडू ड्राईव्ह केलाय. कव्हर्सचा फिल्डर तेजस, कलेक्शन चांगलं थ्रो देखील केलाय, परंतु मैदानावरती एक धाव रोखू शकलेलं नाहीये. षटक संपलंय दुसऱ्या क्रमांकाचं. धावफलकावरती 22 धावा, 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. 5 षटकांमध्ये 50 प्लस एकूण आपण जर पाहिलं तर 56 धावा बनवल्या. डिफेंडेबल स्कोर नक्कीच या मैदानावरती आहे आणि त्या प्रतीची गोलंदाज देखील निरेश संघामध्ये आहे, त्यामुळे निश्चितच त्यांच्याकडे देखील क्षमता या धावा डिफेंड करण्याची. तर दुसऱ्या बाजूला हार्ड हिटरचा भरणा असणारा नवखंडेनाथ क्रिकेट क्लब बोरवडे हा संघ आहे. त्यांच्याकडे देखील प्रचंड मोठी क्षमता हा रनचेस करण्याची. या अगोदरच्या मॅच मध्ये जवळपास आपण पाहिलं क्वार्टर फायनलच्या सामन्यात 80 धाव्यांचा रनचेस त्यांनी सक्सेसफुली कंप्लीट केलाय. परंतु या सामन्यामध्ये अपोनंट टीम वेगळी आहे, समोरच्या टीम मधील गोलंदाज वेगळे आहेत आणि प्रत्येक टीमची ही वेगवेगळी शैली आपण मैदानावरती पाहतो. 18 बॉल 35 ची गरज. 2 ओव्हर नंतर झाल्यात धावा 22. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो या स्पर्धेचे असणारे प्रमुख मार्गदर्शक विजयजी पवळे साहेबांचं आगमन होतंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ज्यांचं मोलाचं आणि विशेष सहकार्य लाभतं. विजयजी पवळे साहेब, आपलं खूप खूप आभार. विशेष सहकार्यामध्ये तुम्ही जर पाहिलं मित्रांनो तर निश्चितच पिरंगुट नगरीमधील असणारे सर्व उद्योजक मंडळींचे नावं आपल्याला या सहकार्यामध्ये पाहायला मिळत आहेत, ज्यांनी या स्पर्धेसाठी प्रचंड मोठे सहकार्य केले. त्या सर्वांचा आपण आभार व्यक्त करूयात. साऊंड आणि जेनसेट सौजन्य भूकुम नगरीच्या सरपंच गौरीताई भरतवंश सौजन्य शिवराज मित्र मंडळ मतेवाडीचे अध्यक्ष गणेशप्पा पवळे आणि उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सचिन शेठ गोळे यांच्या माध्यमातून सौजन्य आहे. समालोचक आणि स्कोरर सौजन्य आपण पाहतोय उपसरपंच वैभव शेठ पवळे, उद्योजक जितू मामा पवळे आणि राज्य प्रमुख क्रीडा विभाग राष्ट्रवादी अनिल बाप्पू पवार यांच्या माध्यमातून सौजन्य लाभले. त्यांचेही खूप खूप आभार. या सर्व बक्षीसदात्यांनी केलेलं मोलाचं सहकार्य आणि त्यानंतर उभा राहिलेला हा क्रिकेटचा देखणा सोहळा पाहूया. याची देही याची डोळा, रायझिंग स्टार करंडकाचा रंगलाय हा सोहळा. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 3 मध्ये तेजस जाधव. लेफ्ट आर्म पेसर आलाय समोर, लेफ्ट हँडर बॅटर आणि मैदानावरती काय यश यांच्या पाठीमागे निखिल येळवंडे टिपताय झेल. जबरदस्त सेलिब्रेशन, मोठी विकेट, आकाश खरात बाद. DJ
22 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट तेजसनं मिळवलाय आणि या सामन्यामध्ये कमबॅकची घोषणा केली आहे नेरे संघानं. नवीन फलंदाज सुधीर साळुंके. या पूर्वीच्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तितकासा प्रभावी खेळ, इम्पॅक्टफुल इनिंग राहिली नाही, शून्यावरती बाद झाले. पाहूया या सामन्यामध्ये काय होणार. 17 बॉल 35 आणि नक्कीच मोठी अपील मैदानामध्ये आपण पाहतोय. दरम्यान हा चेंडू डॉट. 16 चेंडू आणि 35 धावेंची गरज. मॅच ऑन झाली आहे. एक मोठी विकेट आणि त्यानंतर कमबॅकची घोषणा नेरे संघानं केली. धावफलकावरती 22 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. पुढे सरसावात सुधीरच्या बॅट मधून बॉल हवेत. लॉंग ऑफला सूरज जाधव. टिपेल झेल. आणखीन एक फलंदाज बाद आणि याही सामन्यामध्ये निराश हताश फलंदाज होत आहेत बाद. विकेट. AG Remix. गोरी गौरी मांडवा खाली. दोन गडी बाद. 22 धावा धावफलकावरती. तेजस जाधवची कमालीची गोलंदाजी. 3 चेंडू या षटकामध्ये टाकलेत. 2 फलंदाज बाद केलेत. एकही धाव खर्च केलेला नाहीये. सामन्याचं समीकरण आलंय 15 बॉल 35. सामना 18 चेंडू 35 वरती होता, परंतु विकेटच्या कॉलम मध्ये 0 होता. आता 2 आकडे बदललेत. चेंडू 15 राहिलेत आणि विकेटच्या कॉलम मध्ये 2 हा आकडा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती आकाश खरात, त्यानंतर एक डॉट बॉल आणि पुढच्याच बॉलवरती सुधीर मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. पुढचा चेंडू घेऊन तेजस जाधव, लेफ्ट आर्म पेसर. ऑन स्ट्राईक योगेश बोत्रे. दरम्यानचा हा चेंडू हळूवारपणे स्टेअर केलाय. कुठल्या प्रकारची घाई केली जात नाहीये. योगेश नक्कीच थोडासा वेळ घेतील. टाळ्यांचा कडकडाट मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि नक्कीच आपण पाहतोय तेजसच्या या गोलंदाजीचं कौतुक नक्कीच आपण पाहतोय. त्याला प्रोत्साहित केलं जातंय, एनर्जी दिली जाते. 14 चेंडू 35 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू हवेमध्ये. योगेशच्या बॅट मधून उंच आकाशात फटका. मिड विकेटला फिल्डर आणि आणखीन एक विकेट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. झेल टिपलाय सनी जाधव उर्फ डायमंड आणि मैदानावरती इथे विकेट येते. योगेश बोत्रे देखील बाद. काय गोलंदाजी तेजस जाधव मैदानावरती करतोय मित्रांनो. पहिल्या 2 षटकांमध्ये काहीसं वेगळं चित्र, परंतु मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच तेजसच्या या षटकामध्ये 3 विकेट आलेत, 2 डॉट बॉल आलेत. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर डॉट बॉल. तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथा चेंडू डॉट, 5व्या चेंडूवरती विकेट आणि 6व्या चेंडूवरती काय होणार हे मोठं प्रश्नचिन्ह आता नक्कीच असणार आहे. 13 बॉल 35 ची आवश्यकता. शेवटचा बॉल जर डॉट आला तर ट्रिपल विकेट मेडन अशा पद्धतीची ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल का. आणि सामना पहा मित्रांनो कुठला आहे. मोठ्या मंच आणि नक्कीच आता त्या मोठ्या मंचवरती तेजस जाधव सरपंच होण्यासाठी तयार आपण म्हणू. 13 बॉल 35. सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदललं गेलंय. ओमकार शेलार मागच्या मॅचचा हिरो आता मैदानावरती उतरलाय. हा चेंडू निर्णायक ठरेल. या चेंडूवरती ओमकार कशा पद्धतीने खेळेल हे पाहणं बरंच निर्णायक. एकही धाव आलेली नाहीये. बॉल हवेत. ओ झेलबाची संधी. थोडासा दूर फिल्डर राहिला. विराटचे चांगले प्रयत्न मैदानावरती आणि या चेंडूवरती मिळते ते एक सिंगल. मित्रांनो तेजस जाधवची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार हात वरती करून टाळ्या वाजवा. 18 बॉल 35 ची मॅच त्यानं आणली 12 बॉल 34 वरती. फक्त 1 धाव खर्च केले आणि तब्बल 3 फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये बाद केले. त्याचं नाव तेजस जाधव. 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 34 धावेंची गरज. बरीचशी बातचीत आता मैदानावरती होते. चर्चा रंगते. गेम प्लॅन आता नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केला जातोय.
मैदानावरती नक्कीच आता इथे 12 बॉल 34. ओव्हर नंबर 4 साठी गोलंदाज जेवताना पाहायला मिळतील. तेवीस धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्लेच्या खेळामध्ये पाहिलं मित्रांनो, 12 बॉलवरती 22 धावा बनल्या गेल्या, एकही विकेट गेला नाही. तिसऱ्या ओव्हरमध्ये तेजस जाधव लेफ्ट आर्म पेसर आला आणि त्यानं मैदानावरती या सामन्यामध्ये होत्याच नव्हतं केलं. फक्त एक धाव खर्च केला आणि 3 विकेट घेतले. शेवटच्या बॉलवरती देखील बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. यष्ट्यांच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं शॉट थर्डमॅनला विराज होतात, परंतु थोडासा दूर राहिला चेंडू पासून आणि त्यानंतर एक सिंगल मिळाली. 12 चेंडू 34 धावेंची आवश्यकता. हे समीकरण आता मैदानावरती काय रंगतदार स्थितीमध्ये सामना पोहोचतोय. निखिल येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू निखिलचा, थोडासा आपटलेला बॉल, दिशा देखील खराब. पंचांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव या चेंडूवरती प्राप्त होते. सामना येतोय 12 बॉल 33 वरती. 12 चेंडूंपैकी कमीत कमी 5 षटकार हे श्री नवखंडेनाथ क्रिकेट बोरवडे संघाला अपेक्षित असतील, तर जास्तीत जास्त डॉट बॉल किंवा विकेट घेण्यासाठी प्रयत्न आता मैदानावरती नेरे संघातील गोलंदाज निखिल इथे करताना पाहायला मिळतील. यावेळेचा चेंडू बॅकफुटला जाऊन उचलला हा बॉल. समोरच्या दिशेला कानिप जाधव, उंची नक्कीच आहे आणि उंच उडी घेत एका हाताने चेंडू अडवला. आता यावेळी प्रेक्षकांना सांगावं लागलं नाही की तुम्ही टाळ्या वाजा. आपसुक टाळ्यांचा कडकडाट हा कानिप जाधव साठी झालाय मित्रांनो. 25 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 11 चेंडू 32 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या फिल्डिंग एफर्ट साठी खरं तर निखिल भाऊ मसूरकर यांच्या वतीनं 200 रुपयांचं बक्षीस. बॉल हवेत, यावेळेस प्रॉमिसिंग कनेक्शन, उंची घेतली तितकीच लांबी प्राप्त करेल. हाय अँड हँडसम, इट्स अप इन टू द स्काय. बॉल जातो तो सीमा पार. ओमकारच्या बॅट मधून, ऋषीच्या बॅट मधून हा षटकार 6 धावा. तीन फलंदाज बाद, धावफलकावरती 31 धावा. मुळशी तालुक्यामध्ये 6 चेंडू आणि 6 चेंडूवरती 6 षटकार खेळण्याचा विक्रम सर्वाधिक वेळा ज्या खेळाडूच्या नावावरती खरं तर अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो तो ऋषी आहे. दरम्यान आता 10 चेंडू 26 ची गरज. 31 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. निखिल येळवंडे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा निखिल. ऋषी भिलारे यावेळेस देखील मैदानावरती. सुंदर फटका, बॉल हवेच, फिल्डर बॉलच्या खाली. विकेट ऑफ द मॅच, बिग विकेट गॉन. ऋषी भिलारे बाद होत आहेत आणि आणखीन एक कमालीचा झेल आणि पुन्हा एकदा तोच फिल्डर, नाव सनी जाधव उर्फ डायमंड. एकतीस धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. सामना आलाय 9 चेंडू 26 वरती. पहिल्या 2 षटकांमध्ये तुम्ही पाहिलं मित्रांनो तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये 2 ओव्हर मध्ये जरूर वाटलं की मैदानावरती नवखंडेनाथ क्रिकेट क्लब बोरवडे थोडस पुढे आहे, परंतु त्यानंतर तेजस जाधव आणि नेरे संघाचं झालेलं कमबॅक आपण मैदानावरती पाहिले. निर्णायक क्षणी निखिल येळवंडे देखील विकेट घेत आहेत. ऋषी भिलारे एक सेट बॅटर मैदानामध्ये बाद केलाय. दोन्ही खेळाडू आता मैदानावरती. ओमकार नॉन स्ट्रायकिंग एंडला, तो देखील नुकताच खेळपट्टीवरती आला. त्यानं 2 चेंडू खेळलेत. तर स्ट्रायकिंग एंडला उमेश बोत्रे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 9 चेंडू 26 ची आवश्यकता. 9 चेंडू 26. हो भन्नाट वेग थोडासा ऑफ स्टंपच्या दूर वरतून हा चेंडू ठेवलाय आणि मैदानावरती बॅटरच्या अगदी बॅटच्या जवळून चेंडू विकेट किपर राजू यांच्याकडे जातोय. हा चेंडू मैदानामध्ये आलाय डॉट. अखेरचे 8 चेंडू आणि 26 धावेंची गरज.
8 चेंडू 26 धावा. काय मॅच मैदानावरती रंगली. रायझिंग स्टार करंडक मेगा फायनल मध्ये कोण पोहोचणार. यावेळेस परत एकदा बॉल हवेत, फटका फसलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि याही वेळेला सनी जाधव डायमंड. 3 झेल आतापर्यंत सनीने टिपलेत मित्रांनो. एक वेगळी प्रेम कहाणी तुम्हाला मैदानावरती चेंडू आणि सनीची पाहायला मिळते. यापूर्वी तो ऑन साइडला फिल्डिंग करताना पाहायला मिळाला, त्यानंतर लॉंग ऑफला फिल्डिंग करताना एक्स्ट्रा कव्हर्सला पाहायला मिळाला आणि आता सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफला आणखीन एक कमालीचा झेल सनी जाधवनं टिपलाय आणि इकडे फलंदाज बाद होत आहेत. 7 चेंडू आणि सामना आलाय 26 या अंकावरती. 7 चेंडू 26 धावेंची गरज. काय मॅच मैदानावरती रंगताना आपण पाहतोय मित्रांनो. सुरुवातीला निश्चितच वाटलं नवखंडेनाथ क्रिकेट क्लब बोरवडे संघाने दमदार सुरुवात केली आहे, परंतु इतक्या सहजासहजी हार मानणारे आम्ही नाही हे सांगत नेरे संघाकडून अतिशय अफलातून कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 7 चेंडू आणि 26 धावा. मॅचचा निर्णायक चेंडू असेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय निखिल इळवंडे. वैयक्तिक स्पेल मध्ये एक चेंडू शिल्लक. याच स्पर्धेमध्ये आपण खरं तर निखिल काटेला पाहिलं, जिथे एक बॉल 7 ला त्याने षटकार मारला. हो परत एकदा आलाय आणि मैदानावरती बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. निखिल काटेच्या बॅट मधून हा ब्रँडेड षटकार. मॅच अजूनही ऑन. अखेरचे 6 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 20 धावा. 6 चेंडू 20 धावेंची गरज. स्वप्न पाहिले रायझिंग स्टार करंडकाचं, ते मानाचं करंडक आपल्या हातामध्ये मिरवायचंय, मेगा फायनलचं तिकीट मिळवायचंय आणि खऱ्या अर्थानं त्या स्वप्नाचा पाठलाग नक्कीच मैदानावरती दोनही संघ करतायत. नेरे संघ, दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा असणारा उरवडे संघ. मैदानावरती आता सामना येतोय. 6 चेंडू आणि 20 धावा. जे अशक्य वाटते ते स्वप्न मला पाहिजे. ज्या शत्रूचा कोणी पराभवही करू शकत नाही त्या शत्रूला मला हरवायचंय. ज्या ठिकाणी खरतर धाडसी माणसं धाडस करत नाहीत तिथे मला धाडस करायचंय. ज्यावेळेस माझे पाय थकलेत, हात थकलेत, बाहू थकलेत, त्यावेळेस मला समोर एव्हरेस्ट दिसतंय. तो स्टार मला गाठायचा आहे आणि त्या स्टार साठी मला कुठल्या प्रकारे थांबा घ्यायचा नाहीये. त्या ध्येयासाठी माझी नरकात देखील जायची तयारी आहे, परंतु त्यासाठी कारण हे स्वर्गीय असलं पाहिजे. आणि आज एकमेव कारण दोन्ही संघातील खेळाडूंच्या डोळ्यासमोर असेल. रायझिंग स्टार करंडकाची मेगा फायनल खेळायचे आणि निश्चितच त्या स्टार पर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू जीवाचं रान करतायत मित्रांनो. क्रिकेट द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी म्हणून आपण या खेळाकडे पाहतो. केवळ बॅट आणि बॉलचा हा खेळ नाही तर हा भावनांचा खेळ आहे मित्रांनो. अखेरचे 6 चेंडू 20 धावेंची आवश्यकता. काय होणार या सामन्यामध्ये. अंतिम षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती उभरता सितारा विराज जाधव गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल 20 विराजला रोखायच्यात. समोर फलंदाज ओमकार शेलार. 6 चेंडू 20 बनवणार का. आणि यापूर्वीचा असाच काहीसा सामना आपण पाहिला होता उरवडे टीमचा. एस्टनच्या पाठीमागे विकेट किपर निखिल अगदी क्लोज आहेत. बॅटरला फुटवर्क करू द्यायचं नाहीये. पहिलाच बॉल फुल टॉस. बॉल हवेमध्ये कानी जाधव. हो लॉंग ऑन. लॉंग ऑन मधून चेंडूवरती जरूर पोहोचला, परंतु झेल होऊ शकलेला नाहीये. फेकी देखील तितकीच ताबडतोड आहे. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. या 2 धावेंना धावफलक पुढे जाते. 5 फलंदाज बाद 39 धावा. अखेरचे 5 चेंडू. सामना जिंकण्यासाठी 18 धावेंची गरज. पहिली इनिंग मित्रांनो तुम्ही पाहिली. पहिल्या इनिंग मध्ये ज्यावेळेस शेवटच्या 2 चेंडूवरती षटकार चौकार आले त्याच वेळी सांगितलं मित्रांनो हा चौकार आणि हा षटकार लक्षात ठेवा. दरम्यान पाहूया पंच काय कळत आहेत. तिसऱ्या पंचांची मदत बीमर साठी. इथे बॅटिंग टीम न पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केले. तिसरे पंच चेक करतील आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. यापूर्वी देखील चर्चा निश्चितच आपण मैदानावरती केली. DRS ची मागणी आता इथे होते. पहिल्या डावामध्ये राजू सकरगी यांच्या बॅट मधून शेवटच्या 2 चेंडूवरती आलेले
ते दोन मोठे बिग हिट या सामन्यामध्ये जय पराजयाचं अंतर निश्चित करतील का? 5 चेंडू 18 रनची आवश्यकता, 2 धावा तर या चेंडूवरती मिळाल्यात, परंतु पायसे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. बॅटिंग टीम न रिव्ह्यू घेतलाय आणि आता हा निर्णय पेंडिंग आहे. डिसिजन इज पेंडिंग. थर्ड अंपायर चेक करतायत आणि योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. लॉफुल्कावरती 39 धावा. थर्ड अंपायर कळवतात इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि या चेंडूवरती 2 धावा असतील. या चेंडूवरती 1 धाव मैदानामध्ये नक्कीच प्राप्त होते. सामना येतोय 4 चेंडू 17 धाव्यांची गरज. हॅलो 6 चेंडू 20 ची गरज असताना आता नेरे संघाकडून विराज जाधवची गोलंदाजी आपण पाहतोय. 5 गडी बाद. धावफलकावरती 40 धावा. 4 चेंडू 17 ची गरज. 41 धावा धावफलकावरती. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा विराज तयार. ओहो हो परत एकदा हा चेंडू पाहूया. पंचांचा इशारा. आणखीन एक वाईड चेंडू. आणखीन एक एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. बॅटरच्या बॅटच्या रडार मध्ये बॉल ठेवायचा नाहीये. थोडस ऑफ स्टंपच्या दूरवरतून ठेवायचा चेंडू. ही रणनीती साफ दिसते आपल्याला मैदानावरती आणि त्या प्रयत्नात वाईड चेंडू मैदानामध्ये आपण पाहिलेत. अखेरचे 4 चेंडू 15 ची गरज. निखिल काटे या संघामध्ये प्रमुख गोलंदाज म्हणून कित्येकदा काम करताना आपण त्याला पाहिले. ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस निश्चितप्रमाणे त्यानं त्याची बॅटिंगही दाखवली आहे. आज पुन्हा एकदा ती वेळ आली आहे. पाहूया मैदानावरती निखिल काटे 4 बॉल 15 चेस करणार का? दुसऱ्या बाजूला विराज जाधव अंडर 20 वयोगटातील असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा चेंडू देखील सुरेख. केवळ 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होते. धावफलकावरती 43 धावा 5 विकेटच्या मोबदल्यात अखेरचे 3 चेंडू. सामना जिंकण्यासाठी 14 धावेंची गरज. 3 चेंडू 14 ची आवश्यकता. थोडेसे अटॅकिंग फील्ड तुम्हाला आता मैदानावरती पाहायला मिळेल. बॅटरवरती थोडासा प्रेशर क्रिएट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अटॅकिंग फील्ड आणि मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर राजू सक्करगी हे आपल्याला नक्कीच थोडेसे बॅटरच्या क्लोज सिली कव्हर्स त्याला आपण म्हणतो तिथे नक्कीच ते पाहायला मिळतील. 43 धावा. गोलंदाज तयार पुन्हा एकदा मैदानावरती. 3 चेंडू 14 ची गरज. ओ हो हो परत एकदा आणखीन एक वाईड चेंडू मैदानामध्ये आपण पाहतोय. पहा मित्रांनो ट्रॅप अतिशय सुंदर आहे. अगदी सिली कव्हरला फिल्डर एस्टॅनच्या पाठीमागून निखिल अगदी विकेट किपर अगदी क्लोज आहेत. त्याच्यामुळं ओमकार कुठल्या प्रकारे स्टेप आउट होत नाहीये. जास्तीचं फुटवर्क करत नाहीये आणि विराटची रणनीती ऑफ स्टंपच्या दूरवरतून चेंडू ठेवले जात आहेत. 3 चेंडू 13 धाव्यांची गरज. 3-13. ओहो हो या वेळेचा चेंडू भन्नाट वेग. प्ले अँड मिस. चेंडू मैदानावरती आलाय. डॉट निर्धाव चेंडू. अखेरचे 2 चेंडू 13 धाव्यांची गरज. धावफलकावरती 44 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये. निखिल भाऊंना एकच डायलॉग आवडतो दिवसभरातून 5-6 वेळा ते बोलायला लावतात. क्या होगा क्या होने वाला है वही होगा जो मंजूर है खुदा होगा. 2 चेंडू 13 धाव्यांची गरज. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर इथे खेळवली जाईल. एक सुपर ओव्हर काल आपण पाहिली मित्रांनो 75च्या रनचेस मध्ये. पाहूया आज काय होणार. 2 चेंडू 13 ची गरज. ओमकार शेलार स्ट्राईक ऑन तयार. विराज जाधवचा हा चेंडू लॉफ्ट केलाय ऑन साइडला. फिल्डर मिड विकेट
काऊ कॉर्नर मधून बॉल पोहोचतो तो वन बाउन्स सीमा पार आणि या चेंडूवरती रन्स मिळत आहेत 4 चौकार. अखेरचा एक चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. काय मॅच मैदानावरती रंगते. एक चेंडू 9 समीकरण थोडस अवघड निश्चितच आहे, परंतु नेरे संघ अजिबात कॅज्युअली घेणार नाहीये. पूर्णपणे फिल्डिंग प्रॉपर सेट करून पूर्णपणे पाहणी करून अचूक टप्प्यावरती विराज चेंडू टाकण्यासाठी तयार होईल. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय 48 धावा दोफलकावरती. पहिल्या डावातील शेवटचे 2 मोठे बिगिट त्याच वेळी सांगितलं होतं. या सामन्यात जय पराजयाचं अंतर निश्चित करतील बॉल हवेत आणि मैदानावरती मेगा फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ रायझिंग स्टार करंडकाची फायनल गाठतोय नेरे क्रिकेट क्लब. हार्दिक हार्दिक अभिनंदन. मोठा जल्लोष वाजवा डीजे दशरथ. चला दोन्ही टीम्स उरवडे टीम नेरे संघ एकमेकांना शेक हँड्स करा आणि त्यानंतर तुम्ही मैदानाच्या बाहेर यायचे याची नोंद घ्या. उरवडे संघ लाईनअप करून लगेच मैदानामध्ये या. शेक हँड्स करा आणि त्यानंतर मैदानात सोडायचं याची नोंद घ्या. चला नेरे टीम आपण उरवडे संघाच्या दिशेने जात शेक हँड्स करून मग इकडे या. तर आणि त्यानंतर संपूर्ण टीम ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेच यायचं आहे. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन आपण करणार आहोत. सामनावीराचा पुरस्कार नो डाऊट ज्यानं अतिशय निर्णायक षटक हाताळलं, 3 विकेट घेतले, 1च धाव खर्च केली. उरवडे टीम नेरे संघातील खेळाडू शेक हँड साठी आलेत. तुम्ही देखील त्यांनी 4 पावलं पुढे घ्यायची, तुम्ही 2 पावलं पुढे घ्या आणि ही मैत्रीपूर्ण लढत नक्कीच आपण पाहतोय.